नमस्कार प्रेक्षकांनो, आता इकडे फायनली ती जी खीर राहते ती महागौरी आजीनी खाल्लेली राहते आणि महागौरी आजी डायरेक्टच मंजिरीला खूप मोठा असा शाप देते. मंजिरीच्या अंगात डायरेक्ट विष पूर्णपणे केलेलं असतं. आता वेदा पण मंजिरीच्या बेडरूममध्ये डायरेक्ट विषारी बॉटल पाहते. जे काय सगळं मंजिरीचं सत्य राहतं ते सगळं घरच्यांच्या समोर येतं. ते कशा प्रकारात होतं, नेमकं काय होतं, संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे रात्रीची वेळ राहते. सगळेजण हॉलमध्ये जेवायला बसलेले असतात. तेवढ्यात आता मंजिरी पण खीराची वाटी घेऊन येते. आता मंजिरी म्हणते मीराला, मीरा आज मी तुला खीर खाऊ घालणार आहे. तेवढ्यात मीरा पण बोलते, अहो मी लहान थोडी ना, मी माझ्या हाताने खीर खाईल. तेवढ्यात आता मंजिरी पण म्हणते, अगं तू जसं वेदाला रोज खाऊ घालते ना, तसं आज मी माझ्या मुलीला खाऊ घालणार आहे. म्हणजे मी आज तुला खाऊ घालणार आहे. तेवढ्यात आता मीरा पण बोलते, बरं ठीक आहे चालेल. आता मंजिरी मनातच बोलते, आज तू माझ्या हातून खीर खाशील आणि तुझा अंत होऊन जाईल. मी तुला मारून टाकेल. मी या खीरमध्ये विष घातलेलं आहे. तू खीर खाशील आणि तू मरशील. तेवढ्यात प्रेक्षकांनो मागून काय मस्त अशी महागौरी मातेची एंट्री होते. महागौरी माते म्हणते, मीरा मीरा आहेस का गं तू? तेवढ्यात प्रेक्षकांनो मीरा पण बोलते, हो आजी आहे ना मी, ये बरं आतमध्ये, आम्ही सगळे जेवायलाच बसत होतो, बरं तू पण आमच्या सोबत जेवायला बस. तेवढ्यात आता मीरा पण आहे ना महागौरी आजी करता ताट आणायला जात असते. तेवढ्यात महागौरी आजी पण म्हणते, अगं मीरा कशाला ताट आणते बरं तू? आपण एकाच ताटात तर जीव. मी काय म्हातारी, मी 2-3च घास खाते, मला काही जास्त जेवण जात नाही. मी तुझ्याबरोबर 2-3 घास खाते. असं म्हणून प्रेक्षकांनो महागौरी आजी डायरेक्टच ती खीर खाते. मंजिरी ते एकदम मोठी अशी घाबरून जाते. मंजिरी बोलते, हे सगळं काय चाललंय बरं? ही बाई ही खीर कशाला खात आहे बरं? ही बाई काय सारखी सारखी घरी येते बरं? ही जेव्हा केव्हा घरी येते माझी शक्ती काय देखील एक काम करत नाही आणि आता ही खीर खाऊन टाकेल. जर का या बाईने खीर खाल्ली ना तर माझं काही देखील एक खरं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो मंजिरी बोलते, तुम्ही खीर खाऊ नका. तेव्हा महागौरी आजी पण बोलते, हे सगळं काय बोलते बरं? मी का खीर खाऊ नको? मीरा पण बोलते, हे असं का बोलताय बरं तुम्ही? आजीला का तुम्ही खीर खाऊ नका असं म्हणताय? तेव्हा आता ती मंजिरी पण बोलते, नाही म्हणजे मी खीर तुझ्यासाठी काढली, तिने महागौरी आजीसाठी दुसरी खीर आणते. तेव्हा प्रेक्षकांनो आता महागौरी आजी बोलते, नाही 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 मला हीच खीर खायची. असं म्हणून प्रेक्षकांनो ती महागौरी आजीनं ती खीर खाऊन टाकते आणि महागौरी आजीने खीर खाल्ल्यावरती तिला काही देखील एक होत नाही. त्याच्या उलट डायरेक्टच ना मंजिरीच खाली चक्कर येऊन पडते. मंजिरीला फार त्रास होऊ लागत असतो. मंजिरी सांगते, काही नाही माझ्याकडनं काल आरबट चरबट खाल्ल्या गेलं होतं म्हणून माझ्या पोटामध्ये दुखतंय. तेव्हा आता प्रेक्षकांनो महागौरी आजीनं डायरेक्ट तिचं त्रिशूळ काढते आणि म्हणते, हे बघा ही नीच बाई, मी तुला अजिबातच सोडणार नाही. तू मीराच्या खीरमध्ये विष घातलं होतं ना, मला सगळं कळलेलं आहे. प्रेक्षकांनो तिथे मीरा पण असते. मीराला एक एकदम मोठा असा धक्का लागतो. मीरा म्हणते, हे सगळं काय चाललंय बरं? आई तुम्ही माझ्या खीरमध्ये विष घातलं होतं? तेव्हा प्रेक्षकांनो महागौरी आजी बोलते, हो तुझ्या खीरमध्ये विष घातलं होतं मीरा. मंजिरी फार घाबरून जाते. मंजिरी बोलते, सॉरी महागौरी माता, मला माफ कर, माझ्याकडनं फार मोठी चुकी झाली. तुम्हाला अशी शिक्षा अजिबातच देऊ नको. आता प्रेक्षकांनो इकडे वेदाचं पण जेवण होऊन ती वरती बेडरूममध्ये गेलेली असते. ती बडी बरोबर बॉल खेळू लागत असते. तेवढ्यात तो बॉल घेतो आणि मंजिरीच्या बेडरूममध्ये टाकतो. तेवढ्यात आता ती वेदा पण तो बॉल खेळल्या मंजिरीच्या बेडरूममध्ये जाते. ती बघते तर काय प्रेक्षकांनो तिथे डायरेक्टच ना मंजिरीने विषारी एक बॉटल ठेवलेली राहते. वेदाला एक एकदम मोठा असा धक्का लागतो. वेदा बोलते, विषारी बॉटल नाही म्हणजे मंजिरी मॅडमच्या बेडरूममध्ये विषारी बॉटल आलीच कसं काय बरं? तिला एक एकदम मोठा असा धक्का लागलेला राहतो. आता प्रेक्षकांनो वेदा ती बॉटल घेऊन डायरेक्ट खाली येते. वेदा बघते तर काय खाली सगळं असं वातावरण चाललेलं असतं. ती मंजिरी चक्कर येऊन खाली पडलेली असते. महागौरी आजी पण आता म्हणत राहते, हिनीच तुला विष द्यायचा प्रयत्न केला होता मीरा. आता प्रेक्षकांनो वेदा फार मोठा असा खुलासा करते. वेदा म्हणते, ही बॉटल ही मी मंजिरीच्या बेडरूममध्ये ही बॉटल पाहिली होती. मी त्यांच्या बेडरूममध्ये ही विषारी बॉटल होती. ही त्यांच्या बेडरूममध्ये विषारी बॉटल आलीच कसं काय बरं? म्हणजे ह्या बाईनी या बाईनी जीव घ्यायचा प्रयत्न केला होता. मी ह्या बाईच्या बेडरूममध्ये विषारी बॉटल पाहिली होती. प्रेक्षकांनो जे काय सगळं सत्य राहतं ते सगळं घरच्यांसमोर जातं. दादासाहेब पण म्हणता, हे तू फार चुकीचं वागली मंजिरी, हे तू फार चुकीचं वागली आहे. तर आता मीरा पण बोलते, अगं आजी तू ही बॉटल बदल विष खाल्लं आहे म्हणजे आता तुला त्रास होईल, लवकरात लवकर तुला दवाखान्यात नेलं पाहिजे. तेवढ्यात आता प्रेक्षकांनो महागौरी आजी पण म्हणते, मला काही देखील एक होणार नाही. अगं मी गावाचं पाणी प्यायले, मला काही देखील एक होते, मी विष पण पचवू शकते. मी आता हिला तुम्ही अजिबातच सोडू नका. असं म्हणून महागौरी आजी तिथून निघून जाते. आता ते सगळे मिळून मंजिरीला फार मोठी अशी शिक्षा देतात. आता प्रेक्षकांनो ते मंजिरीला डायरेक्टच जेलीमध्ये पाठवून देतात. तर डायरेक्ट खडी फोडायला पाठवता. आता अथर्वचं पण तिकडून ऑफिसचं सगळं जे काही काम राहतं ते सगळं काम झालेलं राहतं. आता अथर्व पण घरी येतो. अथर्व बघतो तर काय तिथे हे सगळं असं वातावरण चाललेलं राहतं. अथर्व बोलतो, हे सगळं काय चाललंय बरं? आता मीरा पण जे काय सगळं झालेलं राहतं ते सगळं अथर्वला सांगते. अथर्वला एक एकदम मोठा असा धक्का लागतो. मंजिरी आता डायरेक्ट खडी फोडायला जाते आणि मंजिरी ते एक चटकीन जाते. म्हणजे तिथून सहज सुटू शकते. पण
पण याच्यामध्ये फार मोठा असा ट्विस्ट येतो. आता इकडे मंजिरी डायरेक्टच ना मार्जरीला आवाज देते. मंजिरी म्हणते माझी शक्ती का बरं चालत नाही हाय बरं. तेव्हाच आता मार्जरी पण म्हणते तिथे ती महागौरी, त्या महागौरीनी ना त्या जेलीमध्ये अशी काही जादू करून ठेवलेली आहे ना, ही शक्ती अजिबातच चालणार नाही. जोपर्यंत तू त्या जेलाच्या बाहेर जात नाही ना, तुझी शक्ती पण चालणार नाही आणि मी पण तुला काही देखील एक मदत करू शकणार नाही. आता मंजिरी पण त्या जेलीमध्ये अडकलेली राहते. असं काहीसं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्ही हे सगळे भाग बघायमध्ये उत्सुक आहात का? कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका. आणि तुला जपणारे या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.